नमस्कार. आज आपण म्हापणमध्ये आहोत आणि तुमचं नाव कसं? अशोक नारायण रेडकर. अशोक नारायण रेडकर यांची सुपारीची बाग तुम्ही पाठीमागे बघताय. ही 2 वर्षाची बाग आहे आणि त्याने रासायनिक खतं आणि कंपोस्ट खत वगैरे यूज केलेलं, पण एक आमच्यावर विश्वास ठेवून त्याने आपल्या वेस्टेज कंपनीचं ह्युमिक ग्रॅन्युअल्स ह्या सुपारीच्या झाडांना घातलं आणि त्याच्यानंतर त्यांना जो काय फरक वाटला ह्युमिक ग्रॅन्युअल्स घातल्याच्यानंतर, तर ते आता आपल्याला सांगणार आहेत. सांगा तुम्ही. याच्यामध्ये असा विषय आहे की माझे 1 वर्षापूर्वी मी ह्याच बागेमध्ये काम करत होतो आणि मी एकटाच असल्यामुळे मला ते कव्हर होत नव्हतं. म्हणून मी, तुमचं नाव काय ते? त्रिविक्रम सरांना भेटलो. त्याच्यानंतर मला त्याने मला म्हटलं ह्युमिक ॲसिडचा वापर करा. मग त्याच्यानंतर मी हा 1-2-3 वेळा हा प्रयोग करून बघितला. पण माझा असा अनुभव आहे की कव्हर जवळजवळ मला 50% म्हणजे 80% नव्हते 100% जवळजवळ हे माझे कव्हर झालेले आहे भोपळे आहेत. संपूर्ण पिवळ्या पडलेल्या, पूर्ण पिवळ्या पडलेल्या. जवळ नाही म्हटलं तरी 130-140 भोपळी जवळ पूर्ण पिवळ्या पडलेल्या, त्या पूर्ण हिरव्यागार झालेल्या आहे. आणि त्या ह्युमिक ॲसिडच्या जवळ त्याचा हे अधिक आमचं सेंद्रिय खत असं करून आम्ही त्याचा वापर केला. त्याच्यासोबत वेस्टेज कंपनीचं ह्युमिक ग्रॅन्युअल्स दिलेलं, व्यवस्थित हे केलं. त्याच्यामुळे बरंचसं मला त्याच्यामध्ये रेट चांगल्या पानांची हिरवेपणा आली. कारण हा संपूर्ण माझा अनुभव आहे, कारण मी त्यामध्ये वावरत असल्यामुळे पिवळेपणा होता की नव्हता ते मलाच माहिती आहे. त्यामुळे 100% त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे. असा विषय नाही. सगळे पिवळे होते, सगळे पिवळे होते. हे पूर्ण खालचे सगळे साईडचे हे कव्हरच होऊ नाही होते माझे भोपळी. पूर्ण ह्याच्यात कमर खाली गेले. मग ह्युमिक घातल्यावर कव्हर झाले. हो, बरेचसे कमर झाले. मग त्याचा रिझल्ट आता रिझल्ट चांगला आहे.